त्या माणसाने लावलेलं रोपट आज उगवलेलं आहे. आता ते रोपट कायम चिरंतन काळ टिकलं हे आपल्या गावाचं वैभव, हे आपलं महत्वाचं. महत्वाची गोष्ट मी एकदा बोललो बघा वाचनाला, की आपल्या गावचं काय परम भाग्य की आपला पारायण सोहळा श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे. किती सुंदर असा पवित्र महिना असतो पहा. या महिन्यामध्ये केलेलं कोणतंही कार्य तुम्हाला 4 पटीनं पुण्य देतं, 4 पटीनं पुण्य देतं. तुम्ही जर विश्वासाने या महिन्यामध्ये जर कार्य एखादं केलं असेल चांगलं, विश्वासानं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असेल तर ते तुम्हाला 4 पटीनं पुण्य देणार. का म्हणून सांगतोय मी सांगत नाही, संतांची प्रमाण आहे. कीर्तनामध्ये प्रत्येक वाक्याला प्रमाण असते. आपलं बोलणं नाहीये, सगळं संतांचं. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, तुमची आमची नाही. मग कीर्तनामुळे काय होतं? कीर्तनामुळे महादोष जातात. इतर सर्व आपली जी पाप आहेत, अनेक जन्म जन्मांतराची पाप नष्ट करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. परंतु आजकालच्या कलियुगामध्ये काही कीर्तनकारांनी कीर्तनाची काय केली? मर्यादा सांडून टाकली. कीर्तनामध्ये हसवायचं. अरे हसवण्याचं माध्यम नाही बाबा हे. तमाशा ठरव, नाटक ठेव, दुसरा काहीतरी कार्यक्रम ठेव, हे साधन हसवायचं नाही. जर हसवलं तर त्या कीर्तनकारालाही दोष लागतो आणि ज्यानं हा कार्यक्रम ठेवलेला त्याला देखील दोष लागतो. बघा ही सोपी साधी ही गोष्ट नाहीये. कीर्तन म्हणजे कीर्तने महादोष जाती, कीर्तने आतुळे पावे जेती, कीर्तने अचरकन पावलं जाते. मग काय सांगतोय अभंग बघा. तुकाराम महाराजांचा साधा 3 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आज त्रिवेणी संगम आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्याचबरोबर माऊलींचा जन्मोत्सव. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ही पदवी माऊलींना मिळालेली. करुणामयी प्रकरणातला हा माऊलींचा अवतार आहे. बघा देवाचे अनेक ठिकाणी अवतार झालेले. जिथं बालाजीला आपण जातो त्या बालाजीमध्ये अर्थ ब्रह्म या परंपरेतला या प्रकरणातला अवतार देवाचा झालेला. अर्थ ब्रह्म तिथं पैशाला काही कमी पडत
नाही. मग माऊलींचा अवतार कुठल्या प्रकरणातील आहे, कुठल्या खंडाचा आहे? करुणामय प्रकरणातील. करुणा म्हणजे दया. दया सर्वाभूती म्हणजे माऊलींच्या अंगी दया आहे. मग या माऊलींचा आजचा हा जन्मोत्सव सोहळा कितवा हो? 750वा जन्मोत्सव सोहळा. आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे की आज आपल्याला तो 750वा जन्मोत्सव आपल्या पारायणात आलेला आहे. हे आपल्या सर्वांचं साबळेवाडीकरांचं महत्व वाटलं. सुंदर अशी मिरवणूक आपण काढली आज माऊलींची. ज्या माऊलीने हाल अपेष्टा सहन करून आज सकाळीच भाग झाला वाचनामध्ये. अरे माऊलींचं चिंतन सांगायला गेलं तर कीर्तनकारांच्या डोळ्यामधलं पाणी थांबत नाही. जा आळंदीला कार्तिकीला तुम्हाला कळेल प्रत्येक कीर्तनकार राहिल्याशिवाय राहत नाही. हे माऊलींचं काय आहे, इतकं अगाध असं चरित्र तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. करुणामय प्रकरणातला अवतार किती हालापेष्टा सहन केल्या हो. अरे जगानं या भावंडांनी आंघोळीला जावं तर या जगानं दगडी माराव्या आणि बाहेर हाकलावं. संन्यासाच्या कार्ट्यांवर चालते वा आंघोळीला सुद्धा येऊ नका. आज ज्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आपण आळंदीला जातो, ज्या संतांचं दर्शन घ्यायला जातो, त्या संतांनी किती मोठा त्याग केलेला आहे बघा. हा सहज आलेला परमार्थ आहे का? सहज आपल्याकडे आलेलं आहे म्हणून आपल्याला किंमत नाहीये. एखादी गोष्ट सहज मिळाली की आपल्याला किंमत नसते, पण त्या गोष्टी करता जर त्याग करावा लागला तर माणसाला कळतं ह्याच्यामध्ये काहीतरी इथून आपलं लांब राहिलेलं बरं. विठ्ठल